नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी आहे योगेश्वर काटेंगे. तर आज मान्सूनचा पाणी बहुत जोरदार झालेला आहे. 1-2 दिवसात तर आपल्या गावाकडे रोवणी चालू झाली. तर तुम्हाला मी रोवणी दाखवत आहोत. चिखल झालेला आहे, पण चिखल झाल्यावर नेमकं आपण काय करावे? इथं खत, युरिया जो ग्रोमर आहे तो टाकला जातो. तर आता आपण माणसांना खत टाकतो, मशीनला खत टाकत आहे. मी पाहिलो आपल्या डोळ्याने. मशीनद्वारे पूर्ण खताची शिंपडणी केली जाते बांधीमध्ये. तर तुम्ही बघू शकता, ही आहे मशीन. तर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो मी बांधीत कशा शिंपता येते खत तो. बघा मित्रांनो, किती छानदार मशीन आहे ना. हे बांधी पूर्ण अर्धा एकराची एकच बांधी आहे मित्रांनो. प्रत्यक्ष परा जो आपण खोदतो, तर याच्या हाताने खोदला नाही जात मित्रांनो. तर मित्रांनो, हे शेत नारायणजी पाटील डोंगरवार पवनी धाबे यांचे आहेत. तर आपण बातचीत करूया त्यांच्यासोबत. चला मग. नमस्कार काकाजी. नमस्कार नमस्कार. आज आम्ही तुमच्या शेतामध्ये खास रोवणी कसा करतात, मला माहित झालं की यंत्राने जो आधुनिक यंत्र आहे आता डिजिटल दुनियामध्ये, तर आम्ही खास बघायला आलो तुमच्या शेतामध्ये. तर आमच्या दर्शकांना काही माहिती या मशीन बद्दल, शेतीविषयी सांगा तुम्ही. मागच्या 10 वर्षापासून आम्ही हे मशिनरी ने जे शेती आहे ते करण्याचा आम्ही सुरुवात केली. पूर्वी आमच्याकडे साधे ट्रॅक्टर होते. सर्व ट्रॅक्टर आम्ही बदलून टाकले, नवीन पद्धतीचे ट्रॅक्टर आणले आता. अच्छा. तर सगळ्यात मोठी अडचण आहे शेतीमध्ये मजूर. आणि मजूर मिळत नसल्यामुळे आम्हाला त्या मजुरावरती जो खर्च होत होता तो कमी करण्यासाठी आम्हाला हे यांत्रिकीकरण करावं लागलं. अच्छा. 10 वर्षापूर्वी मी हे 40 एकर शेती फक्त 10 बायांनी रोवणी केली 1 महिना. इतकी माझी अवस्था खराब होती. तर आम्ही म्हटलं का हे जर आपल्याला जर अडचण आली तर आपण शेती करू शकणार नाही. म्हणून आम्ही मग जे बाहेर देशामध्ये जपान आहे, इंडोनेशिया आहे, व्हिएतनाम आहे, त्या देशामध्ये जे शेती केली जाते त्याचा आम्ही अभ्यास केला की ते कशा पद्धतीनं भात शेती करतात. आणि त्याच्यानुसार आम्ही यंत्र सामुग्री खरेदी केली. आपण धानाची पेरणी करतो, तर आपण कोणत्या पद्धतीने परा टाकल्या जातात? हे ट्रे आहेत ना, हे ह्या ट्रे मध्ये हा साधारण ट्रे आहे ना, त्याच्यामध्ये अर्धी माती टाकतो आम्ही. अच्छा. आणि त्याच्यानंतर एक मशीन आहे, ते मशीन याला ह्या टाकते, धान टाकते. ते जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं. साधारण 50 ग्रॅम धान एका ट्रे मध्ये टाकते, 50-60 ग्रॅम. आणि त्याच्यावर दुसरी मशीन माती टाकते. आणि मग नेऊन पर्यासारखं आपण बांधी ठेवून द्यायचं. आणि मग ते पूर्ण भरून झालं, आपल्या शेताचं जेवढं लागते तेवढं, त्याला पाणी जसं आपण पर्याला पाणी देतो तसं पाणी देऊन टाकला का ते 2-3 दिवसांनी बाबतात. हे नर्सरी झाली. ते आता तुम्ही जे नर्सरी पाहता, तर हे नर्सरी झाली. आणि मग ते 20 दिवसामध्ये लावणीसाठी योग्य होऊन जाते ते. चांगलं काम आहे. नाही, एकदम सोपा काम आहे. सोपा काम आहे. जास्त मजूर लागत नाही, माती वगैरे काही नाही राहायचं. ते मातीच फक्त बारीक माती पाहिजे. त्यासाठी आमच्याकडे मशीन आहे. माती होते तयार केली आहे. तुमच्या शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागलाय. कसं आहे, हे एवढी मोठी प्रॉपर्टी आहे आणि इतकी मोठ्या मशिनरी आहेत, तर ह्याची देखभाल ठेवण्यासाठी आम्हाला ते थोडंसं सिक्युरिटीसाठी म्हणून ते लावावं लागते. आणि दुसरी गोष्ट, काही हे जनावर वगैरे काही येतात शेतामध्ये, तर रात्री जर एखादा काही जनावर आला तरी घरी माहित होऊन जाते का काहीतरी आलाय म्हणून. ते रात्री दिवसा दोन्ही वेळेस काम करणारे ते कॅमेरे आहेत. अच्छा. ते त्याची रेंज चांगली आहे, तर सिक्युरिटी दृष्टीने लावले आहेत. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला येथून तो घरी तुम्हाला सांगते तुमच्या मोबाईल मध्ये इथं ह्या शेतामध्ये कोणी आलाय किंवा कोणी चोर आलाय किंवा कोणी जनावर आलाय. आता कधी कधी हे नागपूर वगैरे जातात ना, एखादा ढोर आला समजा इथे नर्सरी जवळ, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन करते का दादाजी तुम्ही जरा वावरात जा, तुम्ही तिथे एक जनावर आलाय तर खेळून दे जा म्हणून.
तर म्हणजे ते आपल्या उपयोगासाठी म्हणजे 17 वेळेस शेतामध्ये जाणं वगैरे त्याच्यामुळे कमी झाला. तर मित्रांनो बघा, आजकालची जी शेती आहे, तर आधुनिक शेती तर ते पुरे तंत्रज्ञान, डिजिटल कॅमेरे यांच्या सोबत आता पुरे शेती केली जाते. तर मित्रांनो बघा, आता आम्ही परा जो लावलेला आहे प्लेट आहे, मध्ये मी काढून दाखवतो तुम्हाला. कसं काढलं ना, तसा परा काढलेला आहे हा प्लेटामधून. आता मी मांडत आहो ट्रॅक्टरवर. बघा मित्रांनो, हा ट्रॅक्टरनं आता नेत आहेत रोवणार रोवण्यासाठी. कशी मशीन रोवते तो आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. चला बघा मित्रांनो, हे आहे मशीन आणि या मशीन तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी आलो आहो आज भूषणजी पाटील डोंगरवार यांच्या शेतामध्ये. तर आपण मशीनद्वारे कशी रोवणी केली जाते आणि त्याचे फायदे काय आहे ते आपण प्रत्यक्ष समजून पाहूया. तर नमस्कार. तर आमच्या दर्शकांना थोडा मशीन बद्दल सांगा माहिती. ही कुबोटा कंपनीची मशीन आहे. ही जपानची मशीन आहे आणि ही मशीन म्हणजे हिच्यामध्ये कसं आहे की हे एकदम एक्युरेट रोवणं करते. हा. आणि आता रोजच्या रोज मजुरांचा जो शॉर्टेज पडत चाललाय शेतीच्या हो. कामामध्ये, आणि जे सरकारची जे उदासीनता आहे आणि मजुरांची देखील म्हणजे नवीन पिढीची देखील उदासीनता आहे शेतीबद्दलची, तर ती पूर्ण करण्यासाठी आता ही जपाननी एक मशीन आणली आहे कुबोटा कंपनीची. आणि ही खूप आता माझ्यापाशी एक 7-8 वर्षापासून ही मशीन आहे आणि बऱ्यापैकी हिनं काम करते. जर सर्व ठीकठाक राहिलं तर एका दिवशी एक 10 एकरच्या जवळपास रोवणी करते. आणि 3-4 माणसं, 4 लोक असली तरी ही मशीन पूर्णपणे ऑपरेट करू शकतात. म्हणजे 2 चालवणारे आणि 2 त्याला मटेरियल तिथे पोहोचवून देणारे. तर माझं तरी असे मत आहे शेतकरी बांधवांना की मजुरांचा शॉर्टेज आणि बाकी सर्व गोष्टीचा जो शॉर्टेज आहे, तर त्याच्यामध्ये जसं एका बाजूला उत्पादन खर्च खूप वाढत चाललाय, डिझेल, खत, पेट्रोल, मजूर यांचा जो शॉर्टेज होत आहे आणि खताचा जो रेट वाढत चाललाय, त्याच्यावर जर आपल्याला जर म्हणजे मात करायची असेल तर ही मशीन खूप चांगली आहे. आणि असं जर रोवायला गेला तर आता 4,500 ते 5,000 रुपये एकर हुंडा घेतात आणि ह्या मशीनला एक 600 ते 650 रुपये एकर फक्त रोवणीचा खर्च येतो. त्याच्यामुळे आपण रोवणीचा खर्च वाचवून बऱ्यापैकी उत्पन्न वाढू शकतो. आणि मशीन लावल्यानंतर मी एक बघितलं, एक 20% उत्पन्न वाढलं आहे एकंदर उत्पन्नामध्ये. अच्छा. तर ही एक बेनिफिट आहे शेतकऱ्यांसाठी. सौंदर्यला एक एजन्सी आहे विदर्भ ॲग्रो म्हणून, त्यांच्याकडे ही मशीन अवेलेबल आहे एनी टाइम. तर ती केव्हा पण आपण परचेस करणे, खरेदी करू शकतो. याच्यामध्ये ही मोठी मशीन आहे आणि छोट्या शेतकऱ्यांसाठी छोटी मशीन पण येतं. तिला पेट्रोलवर चालते ती आणि 1 बॉटल पेट्रोलमध्ये 1 एकर जागा रोपणी करते ती. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच
तर आमच्या शेतकरी बांधवांना सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.